ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग जबरदस्त होणार आहे. बऱ्याच गोष्टीचे उलगडे होणार आहेत. आता इथे सायली आणि चैतन्य त्याचबरोबर सावंत पण तिथे असतात बरं का. सगळेजण अर्जुनला भेटायला गेलेले असतात. तेव्हा इथे अर्जुनच्या गोष्ट लक्षात येते की हा पाटकर मुद्दाम माझ्या मागावर होता. सायली तू एक काम कर, तू काय कर, ज्या दिवशी आपण आईस्क्रीम खायला गेलतो त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन जरा चौकशी कर. आणि चैतन्य तू दुसरं काम कर, तू काय कर, तू शांतामावशीच्या आसपासच्या एरियात जाऊन सगळी काही चौकशी कर, त्या लोकांना जाऊन भेट आणि सगळ्या गोष्टी विचार. असं इथे अर्जुनने बरोबर प्लॅनिंग करून सगळं काही सांगितलं. सावंत इन्स्पेक्टर जे असतात त्यांची देखील प्रत्येक गोष्ट तिथे साथ असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अधिराज असतो, अधिराज इथे प्रियाला गुडघ्यावर बसून अक्षरशः इथे प्रपोज करत असतो. लग्नासाठी तिला प्रपोज केलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन असतो, अर्जुन आता सगळ्यांना म्हणत असतो की मी खून नाही केला हे तर मला माहिती आहे, पण मात्र शांतामावशीचा खून कुणी केला असेल याच गोष्टीवर खरं सर्वजण विचार करत असतात. तेव्हा इथे सायली त्यांना सांगतात, खरं तर अधिराज भाऊजींनी मला सांगितलं की ज्या दिवशी अधिराज भाऊजीने प्रियाला भेटण्यासाठी बोलवलं होतं त्या दिवशी त्यांनी तिला गिफ्ट केला होता ड्रेस. त्यानंतर खरं तर त्यांना तिच्या हातावर रक्त दिसलं. हे सगळं काही अधिराजने सायलीला सांगितलेलं असतं आणि हे सगळं काही सायलीने अर्जुनला बरोबर सांगितलेलं असतं. म्हणजे हा प्रियानेच खून केला हे सगळ्यांच्या आता लक्षात आलं. खरं तर लवकरात लवकर ह्या प्रियाचा सगळा गुन्हा समोर येणार आहे. या प्रियाने खरं तर खून करून आणखी एका गुन्ह्यात तिची भर केलेली आहे. आता अर्जुन तर जेलमध्ये आहे, मात्र सायली तर बाहेर आहे ना. सायली आता नक्कीच या प्रियाचे 3-13 वाजवेल बघा, हे पुढे आपल्याला कळणारच आहे. त्यामुळे येते काही पुढचे भाग खरं फार इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे पाहायला अजिबातच विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.